रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अक्षय तृतीया पूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक चूक करू नका. अक्षय तृतीया हा आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा आणि अनन्यसाधारण असा सण आहे, जो वसंत ऋतूच्या आगमनाचे संकेत आपल्याला देत असतो. आणि हिंदू पंचांगातील वसंत किंवा वैशाख महिन्यातील तिसऱ्या दिवसाला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो. तथापि यावर्षी हा सण 30 एप्रिल 2025 रोजी वार बुधवार या दिवशी आपण सर्वजण हा सण साजरा करणार आहोत. अक्षय तृतीयेला अखातीज असे सुद्धा म्हटले जाते. हा एक अत्यंत शुभ दिवस असतो. या दिवशी भगवान विष्णू, भगवान गणेश, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेला काही भागांमध्ये परशुराम जयंती देखील साजरी केली जाते. अक्षय हा शब्द अनंत किंवा शाश्वत आहे, जो शब्दांच्या संबंधित असीम भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन नोकरी सुरू करणे किंवा नवीन निवासस्थानात प्रवेश करणे यासारखे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी हा दिवस योग्य मानला जातो. या व्यतिरिक्त जीवनात प्रगती करताना आपल्या दिवंगत पूर्वजांचा आदर किंवा आठवण करण्यासाठी हा दिवस देखील स्मरणीय असतो. या दिवशी लोक सोने, चांदी खरेदी करतात. मौल्यवान धातूंची खरेदी करण्यात येते. या दिवशी कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदावी यासाठी देवी लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते आणि आपल्या पितरांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, अडचणी जे आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला अनेक प्रकारची सेवा आणि उपाय या दिवशी केले जातात. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला टाळायच्या असतात. या संबंधीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यंदा 30 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरी चालेल, पण ही एक जी चूक आहे ती अजिबात आपल्याला करायची नाही. 99% लोकांना माहिती नसेल की ही चूक कोणती आहे. आपण आपल्या घरामध्ये सण असला की पूजा वगैरे यासारख्या विधी पाळतो, परंतु सणादिवशी कोणत्या महत्त्वाच्या चुका करू नयेत, ज्या आपल्या हातून नकळतपणे घडत असतात. त्या चुकांमुळे आपल्याला त्या पूजेचे फळ जे आहे ते आपल्याला मिळत नाही. या चुका कोणत्या आहेत, या दिवशी आपण नेमकं काय करावे, काय करू नये, अक्षय तृतीयेचा सण कसा साजरा करावा, या दिवशी काय दान करावे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या कर्माची फळं तुम्हाला मिळत असतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करायला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी दान केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडत असतात आणि आपली जी चांगली कृती आहे त्यामध्ये वाढ होत असते. आपल्याला अनंत पुण्य प्रदान करण्यात येतं आणि अशा पुण्यामुळे आपले जीवन आनंद आणि शांतीत व्यतीत होते. शास्त्रामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या दिवशी दान करणे महत्त्वाचे मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजूंना काही खास वस्तू दान केल्याने व्यक्तीला शाश्वत पुण्य प्राप्त होतं. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल रोजी संध्याकाळी 5:31 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 30 एप्रिल रोजी दुपारी 2:12 संपेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. अक्षय तृतीया दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकता. फक्त ते भांडे रिकामे दान करू नये हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामध्ये पाणी किंवा साखर, धान्य भरून तुम्ही ते दान करू शकता. अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. यामध्ये तुम्ही दूध, दही, साखर, खीर,
शंख, पांढरे कपडे इत्यादी वस्तूंचे दान करू शकता. यामुळे व्यक्तीला शुभ फळे प्राप्त होतात आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान, पैसे आणि कपडे इत्यादी दान करा. यामुळे व्यक्तीला शुभ फळे मिळतात आणि सर्व ग्रह आपल्याला चांगले परिणाम देण्यास सुरुवात होते. पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीया दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्त्र दान करावे. असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी ब्राह्मणांसाठी जेवणाची व्यवस्था करावी. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे सुद्धा खूप चांगले मानले जाते. या दिवशी कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्याबद्दलची माहिती जाणून घेऊ. अक्षय तृतीयेच्या दिवशी मद्यपान आणि धूम्रपान करणे टाळावे. हा जो दिवस आहे तर तो खूप शुभ आणि पवित्र मानला जातो. त्यामुळे मद्यपान, धूम्रपान या दिवशी चुकूनही करू नये. या दिवशी कोणालाही वाईट बोलणे किंवा अपमानित करणे टाळावे. या दिवशी शांतता आणि सकारात्मकता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुळशीची पाने तोडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करणे चांगले मानले जाते. त्यामुळे दोघांची पूजा एकत्र करावी. या दिवशी सात्विक आहार घेणे महत्त्वाचे. फळे, दूध, भाज्या यांचा आहारात समावेश करणे महत्त्वाचे आहे. चुकूनसुद्धा या दिवशी नॉनव्हेजचं सेवन आपल्याला घरामध्ये करू नये. मांस, मटण, मच्छी, अंडीचं सेवन या दिवशी आपल्या घरामध्ये करू नये. आता सर्वात महत्त्वाची जी चूक आहे बघा, या दिवशी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंची खरेदी करत असतो. त्यामध्ये आपण सोने, चांदी खरेदी करतो. तसेच आपल्या ऐपतीनुसार आपण ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या वस्तू खरेदी करत असतो. पण यामध्ये चुकूनसुद्धा आपल्याला या दिवशी प्लॅस्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी किंवा लोखंडाची भांडी त्या दिवशी खरेदी करू नये असं मानलं जातं. या गोष्टीत राहूचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे घरात नकारात्मकता येऊ शकते. त्यामुळे या गोष्टींची चुकूनसुद्धा या दिवशी खरेदी करू नका. त्यानंतर पुढची सर्वात महत्त्वाची चूक म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे, कर्ज देणे टाळावे. यामध्ये एक श्रद्धा आहे. असे मानले जाते की या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्याकडे जाते. त्यामुळे चुकूनसुद्धा या दिवशी पैसे किंवा सोने चुकूनही कोणाला कर्ज म्हणून देऊ नका किंवा तुम्ही स्वतःसुद्धा असे कोणाकडून पैसे घेऊ नका. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने किंवा सोन्याचे दागिने हरवणे अशुभ आहे. हे धनहानीचे लक्षण मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी धनहानी शुभ मानली जात नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजास्थान, तिजोरी किंवा पैशांची जागा अस्वच्छ ठेवू नये. घराची नीट साफसफाई करावी. अस्वच्छ घर नकारात्मकतेने भरलेले असते. अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत नाही. त्यामुळे या चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती चोरी, दरोडे, खोटे बोलणे, जुगार खेळणे, गैरकृत्य करणे यापासून लांब राहावे. यामुळे कमावलेले आपले पुण्य ते सर्व पापांमध्ये बदलते आणि आयुष्यभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी तामसिक आहाराचे चुकूनसुद्धा सेवन करू नये. या दिवशी तुम्ही शंख, कवड्या, श्रीयंत्र, कुबेर यंत्र, भगवान गणेश, श्री हरिविष्णू या सर्व गोष्टी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे त्यांचा आपल्याकडून चुकूनही अवमान होणार नाही याची काळजी घ्या. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा करताना माता लक्ष्मीला तुळशीची पाने अर्पण करू नका. ही सर्वात महत्त्वाची चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे. या जर चुका आपल्याकडून झाल्या तर त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतील. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेसच आपल्याला अक्षय तृतीयेचं अक्षय जे फळ आहे तर ते मिळेल आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरावरती प्रसन्न राहील. धार्मिक मान्यतेनुसार काही अशी कामे आहेत जी केल्याने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. त्याशिवाय
या दिवशी सोने चांदी खरेदी करण्यापेक्षाही अनन्यसाधारण महत्त्व आहे काही वस्तू खरेदी करण्याला. असं मानलं जातं की अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी खरेदी केल्याने सोने आणि चांदी दिवस रात्र दुप्पट आणि चौपट होत असते. त्यामुळे आपल्याला या दिवशी काही महत्त्वपूर्ण गोष्टी देखील खरेदी करायची असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. स्नान करताना त्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे. यामुळे नकारात्मक गोष्टी आपल्या जीवनातील नष्ट होतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देत असते असे मानले जाते. व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या कार्याचे शुभ फळं मिळतात. अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते. असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व संकटेही दूर होतात. अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंचे पूजेचे पुण्य फळ मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये नक्की ठेवा. हा उपाय केल्याने भगवान श्री हरी विष्णू लवकर प्रसन्न होतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रीयंत्र हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीयंत्राची पूजन करणे शुभ मानले जाते. पूजेसंबंधित उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक संबंधित समस्यांचा सामना करावा लागत नाही. धार्मिक मान्यतेनुसार शंख हा देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणणे शुभ मानले जाते. या उपायाने घरातील नकारात्मक शक्ती दूर होतात. या दिवशी आपल्याला सोने चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर आपण या दिवशी घरामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्र फोटो किंवा सत्यनारायणाचा फोटो किंवा देवी लक्ष्मीची मूर्ती, अन्नपूर्णा देवीची मूर्ती यांची तुम्ही खरेदी करू शकता. या वस्तूंचे तुम्ही अगोदर खरेदी करून अक्षय तृतीया दिवशी पूजन करू शकता. त्याचबरोबर या दिवशी अजूनही काही नियमांचे पालन करायचे असते. त्यामध्ये घरामध्ये पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. त्याचबरोबर घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पितरांच्या स्मरणार्थ दिवा तुम्हाला लावायचा असतो, कारण अक्षय तृतीया ही आपल्या पूर्वजांसाठी समर्पित असते. कावळ्याला तुम्हाला नैवेद्य खाऊ घालायचा असतो. गाईला नैवेद्य खाऊ घालायचा असतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे एकत्र पूजन करायचं असतं. वेगवेगळे पूजन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे करू नये. ही सर्वात मोठी चूक आहे जी आपल्याला टाळायची आहे. अनेकांना हे माहिती नसते. जर आपण वेगवेगळे त्यांचे पूजन केलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होत असतात, कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय भगवान विष्णूंची केलेली उपासना आहे. आता आपण पाहू की कोणत्या स्त्रियांनी अक्षय तृतीयेची पूजा करू नये. नंबर 1, ज्या महिलांना मासिक धर्म चालू आहे, म्हणजे अगदी मासिक धर्माचा 4था दिवस असेल तरीही अक्षय तृतीयेची पूजा चुकूनही करू नये. काही महिला विचार करतात की 4था दिवस आहे, काहीही होत नाही, म्हणून डोक्यावरून स्नान करून पूजा करू. पण असं चुकूनही करू नये, कारण याचे जे पाप आहे ते आपल्याला लागत असते. नंबर 2, ज्या महिलेचे नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे, म्हणजे तिचे 12 दिवसही पूर्ण झालेले नाहीत, तर अशा महिलेने चुकूनही अक्षय तृतीयेची पूजा करू नये. डिलिव्हरी झालेल्या महिलेने 1.25 महिना देवपूजेपासून लांब राहायचं असतं. त्याचबरोबर विटाळ असेल, सुतक असेल तर अशा महिलेने सुद्धा अक्षय तृतीयेची पूजा टाळायची असते. नंबर 3, ज्या महिला वयोवृद्ध आहेत, ज्यांना पूजा करणं शक्यच नाही, तर अशा महिलांनी सुद्धा पूजा करणे टाळले तरीही चालेल. तर मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या पूजेसंबंधित ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल
आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.